मित्र, तुम्ही सर्वजण इयत्ता 8वीचे विद्यार्थी आहात. इयत्ता 8वीचे विद्यार्थी गृहीत धरूनच तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही उत्तर देणार आहात. ज्यांना प्रश्नाचं उत्तर येते त्याने फक्त बोट वरती करायचे. प्रश्न लक्षात आले का? स्टॉप प्लीज. विद्यार्थी मित्रो, आज आपण स्वराज्याचा लढा या घटकातील बंगालची फाळणी आणि वंगभंग आंदोलन या घटकाविषयी अधिक माहिती घेऊया. विद्यार्थी मित्र, आपल्या सर्वांनाच माहित आहे की भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इथं ब्रिटिशांचं राज्य होतं. ब्रिटिशांचं राज्य असताना ब्रिटिशांनी अनेक काही चांगली बाबी केलेल्या आहेत. काही अनेक इथं वेगवेगळे कर लादून, अनेक वेगवेगळे अन्याय कर लादून इथं लोकांना जुलमी आणि अन्याय त्याच्या लोकांवरती इथे केलेले आहे. हे सगळं करत असताना त्यांनी बऱ्याच आर्थिक मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक जे शोषण आहे ते आर्थिक शोषण सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. आणि बरीचशी संपत्ती त्यांनी आपल्या माय देशाला म्हणजे इंग्लंडला घेऊन गेले. आपल्या सगळ्यांना माहितच आहे. या सगळ्यांना विरोध करायचं म्हणून वास्तविक पाहता इंग्रज हे भारतामध्ये व्यापारी म्हणून आलेले होते. पण इथली राजकीय पोकळी पाहता इथलं राजकीय एकमेकाचे हेवेदेवे, एक राजा दुसऱ्या राजाच्या विरुद्ध कायम युद्ध, हे सगळं बघता त्यांना राजकारण करावंसं वाटत लागलं आणि राजकारणामध्ये त्यांनी पदार्पण केले. आणि राजकारणामध्ये पदार्पण केले सर्व सत्ता त्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध म्हणून आपल्या सर्वांनाच माहित आहे की 1885 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. आणि या राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमधून इंग्रजांना प्रखर असा वैचारिक दृष्टिकोनातून लढाई करण्याचा, त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न इथल्या राष्ट्रीय काँग्रेस सुरू झालेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. यामध्ये अनेक लोकांनी प्रयत्न केलेला आहे. पण मला सांगा बरं, कोणकोणत्या भारतीय नेत्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणकोणत्या नेत्यांनी प्रयत्न केलेले आहेत? सर तुम्ही बरोबर, थोडंसं मोठं उत्तर द्यायचं यानंतर. आणखी याच्यापेक्षा वेगळं उत्तर सांगा. छान, बरोबर उत्तर दिले. कसा खाली मित्र हो, या सगळ्याच नेत्यांनी प्रयत्न केले. पण हे प्रयत्न करत असताना आंदोलनाला इतकी मोठी उसळी भारतामधून मिळाली की त्यामुळे इंग्रज सरकार हे घाबरून गेलं. आणि घाबरून जाऊन आपल्याला तर इथं सत्ता मिळवायची आहे, अधिक दिवस इथं आपल्याला टिकून राहायचं आहे, जर असं जर झालं तर काय करायचं. म्हणून त्यांनी शकल लढवली. आणि ते शकल म्हणूनच जो बंगालमध्ये त्यांचं जे वसतिस्थान बसवलेलं होतं, बंगालमध्ये त्यांनी सुरुवातीला जे राजकारण किंवा राजकारणामध्ये पदार्पण केलं होतं, त्या बंगालचीच फाळणी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. आणि बंगालची फाळणी झाल्यानंतर सगळीकडे हाहाकार माजला. आणि त्याच्यामधून एक वेगळंच आंदोलन निर्माण झालं. आणि ते आंदोलन म्हणजेच आंदोलन होय. ह्या आंदोलनामुळे एकूण भारतीय स्वातंत्र्य चळवळीला एक वेगळीच कलाटी मिळाली. कधी नव्हे ते संपूर्ण भारत एक झाला. असे आंदोलन काय आहे ते आपण बघूया. पहिल्यांदा बंगाल हा जो प्रांत आहे, हा बंगाल प्रांत आत्ताचा पश्चिम बंगाल नव्हे. बंगाल प्रांत हा आसाम, ओरिसा आणि आत्ताचा पश्चिम बंगाल आणि बांगलादेशचा काही भाग असं मिळून मोठा बलाढ्य असा बंगाल प्रांत होता. आणि त्या बंगाल प्रांताची फाळणी लॉर्ड कर्झन या गव्हर्नर जनरलनी केली. का केली असेल बरे लॉर्ड कर्झननी बंगालची फाळणी? कारण त्या काही भागामध्ये मुस्लिम धर्मियांची संख्या अधिक होती, तर काही भागामध्ये हिंदूंची संख्या अधिक होती. हे दोघांनी एक
एकत्र येऊ नये, ब्रिटिशांविरुद्ध एकत्र येऊ नये, आणि म्हणून ह्या हेतूने लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केलेली होती. परंतु मित्र हो, लॉर्ड कर्झन असं सांगायचं की नाही नाही, कारण बंगाल प्रांत हा इतका मोठा आहे आणि त्या मोठ्या प्रांताची जर प्रशासकीय जबाबदारी जर पार पाडायची असेल, प्रशासकीय काम जर करायचं असेल, तर ते दुरापास्त आहे. कारण ढाक्यापर्यंतचा भाग बंगालमध्ये होता, कलकत्त्यापासून ते ढाक्यापर्यंतचा, आणि म्हणून प्रशासकीय कारण पुढे करून बंगालने लॉर्ड कर्झनने ती बंगालची फाळणी केलेली आहे. खरं कारण काय होतं? मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये फूट पाडणे. आणि मग कसा प्रांत होता ते आपण बघूया. जे मगाशी मी तुम्हाला म्हणत होतो की बंगाल जो प्रांत आहे, तो प्रांत कोणकोणत्या भागाने कोणकोणते प्रांत त्याच्यामध्ये सामील झालेले होते? पूर्व बंगाल आणि उर्वरित बंगाल. म्हणजे बंगाल प्रांत हा आसाम, बिहार आणि उडीसा म्हणजे 3 राज्य, आताचे जे 3 राज्य आहेत ते 3 राज्य मिळून एक बंगाल प्रांत होता. आणि ह्या बंगाल प्रांतामध्ये फाळणी कशी केली त्यांनी? पूर्व बंगाल आणि उर्वरित बंगाल. पूर्व बंगाल बाजूला काढला आणि राहिलेला जो काही प्रांत असेल त्याला त्यांनी उर्वरित बंगाल असं म्हटलेलं आहे. या उर्वरित बंगालमध्ये काही बंगाली लोक सुद्धा होते, बिहारचा काही प्रांत, आत्ताचा बिहारचा प्रांत आणि ओडिसा याचा प्रांत होता, आणि पूर्व बंगालमध्ये आसाम हा एक प्रांत होता. हे करण्यामागचा हेतू काय आहे? की हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडणे. पण वरून तो काय सांगत होता? प्रशासकीय कारण ते देत होता. हाच ते लॉर्ड कर्झन की ज्यांनी बंगाल प्रांताची फाळणी केलेली आहे. आणि मग त्याच्यामागचं कारण काय आहे? कारण आसाममध्ये मुस्लिम बहुसंख्याक लोक होते. ते किती होते? म्हणजे त्या काळामध्ये 1905 मध्ये 3,10,00,000 लोकसंख्या ही मुस्लिमांची होती. तर बिहार आणि ओडिसा याच्यामध्ये हिंदू धर्मीय लोकांची बहुसंख्याक होते आणि त्यांची लोकसंख्या किती होती? 5,40,00,000. 1905 20 जुलै 1905 ला बंगालची फाळणी झाली आणि त्या बंगालच्या फाळणीमध्ये लॉर्ड कर्झनने अशा प्रकारची फाळणी, अशा प्रकारचं 2 प्रांतांमध्ये फाळणी त्याच्यामध्ये केलेली होती. दुसरं एक कारण असं की ह्या फाळणी करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव काय? लॉर्ड कर्झन.
मित्रहो, आपल्याला एवढं तरी आता कळालं की बंगाल प्रांत हा मोठा होता, प्रशासकीय दृष्ट्या तो विशाल होता आणि म्हणून लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. पण एवढ्या मोठ्या प्रांताची फाळणी हिंदू आणि मुस्लिम या धर्माच्या आधारावरती केली म्हणून तमाम त्या काळातले जे काही नेते होते त्या नेत्यांनी बंगालमध्ये एक चळवळ उभी केली. आपल्यावरती जर अन्याय झाला तर आपण काय करतोय? तो वैयक्तिकरित्या आपल्यावरती अन्याय झाला तर आपण काय करतोय? अन्यायाला विरोध करतो आणि विचारतो माझ्यावरती अन्याय काय झाला, काय कारण आहे, माझी काय चूक झालेली आहे असं आपण सांगतो किंवा त्याला जाब विचारतोय. मित्रो, एका एकूण बंगाल प्रांताची धर्माच्या आधारावरती फाळणी झाल्यामुळे सर्व बंगालमधलं वातावरण दूषित झालं आणि बंगालमधील लोक रस्त्यावर यायला लागले. त्यालाच वंगभंग आंदोलन असे म्हणतात. वंग बंगाली शब्दामध्ये याच्यामध्ये वंग ते वंगबंधू वगैरे म्हणतो त्या वंग म्हणतात आणि वंगभंग म्हणजे कायदे आहेत, ब्रिटिशांचे कायदे आहेत त्याचा सरदशीर मार्गाने तीव्रपणे विरोध करणे असा ह्या वंगभंग आंदोलन असे म्हणतात. वंगबंधू म्हणजे बंगाली लोक लक्षात आणि भंग करणे म्हणजे कायद्याचा लोकशाही मार्गाने विरोध करण्यासाठी म्हणून सर्व बंगालचे सर्व लोक रस्त्यावरती उतरले आणि भारत सरकार ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये लॉर्ड कर्झनच्या विरोधामध्ये त्यांनी तीव्र मोठ्या प्रमाणामध्ये हे करायला सुरुवात केली, आंदोलन करायला सुरुवात केली. आणि आंदोलन तुम्हाला माहित असलेल्या काही आंदोलनाची नावे सांगा बरं. अलीकडे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये झालेले काही आंदोलन तुम्ही सांगा. मॅडम तिकडे बघायचं नाही. तुम्ही सांगा. लवकर. तुम्ही सांगा. नर्मदा बचाव आंदोलन. आणखी तुम्ही सांगा. चक्का जाम आंदोलन. आणखी मला स्पेसिफिक पाहिजे असं आंदोलनाची नाव. असहकार आंदोलन. बरोबर. सांगा यांनी काय म्हटले? असहकार आंदोलन. बाकीच्या लक्ष द्यायचं बसा खाली. मित्रो, साध्या सरकारने आजही आपल्यावर अन्याय आणि अत्याचार केला तर आपण सरकारच्या विरोधामध्ये निषेध करतो, आंदोलन करतो, चक्का जाम आंदोलन आपण करतो, रस्त्यावरती गाड्या किंवा जे वाहतूक आपण थांबवतो ते एकासाठी किंवा एकासाठी झालं तर ते इथं तर एका प्रांताचीच विभागणी धर्माच्या आधारावरती केली होती आणि म्हणून वंगभंग आंदोलन सुरू झालेलं होतं. आता एखादं आंदोलन म्हटलं, एखादं कोणते आंदोलन म्हटलंय की आंदोलनाचं सर्वसाधारण स्वरूप काय असतो? आंदोलनामध्ये काय काय असतं? सर्व लोक एकत्र येतात. बरोबर. उपोषण करणे. उपोषण करतात. अगदी बरोबर. सगळ्यांची एकच मागणी असते. एकच मागणी असते. बरोबर. प्रयत्न करणे. आणखी बरोबर. अगदी बरोबर. बसा. आणखी इकडे जय सर सांगा. आंदोलन करतात. बरोबर. अगदी बरोबर. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर. आजच्या परिस्थितीमध्ये तसं आहे. पण तेव्हा ब्रिटिशांचं आपल्यावरती राज्य होतं आणि ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळे कायदा आणि हे कडक होता अत्यंत. मग काय करायचं? लोकशाही मार्गाने त्यामध्ये विरोध करायचा आहे. यासाठी ब्रिटिश सरकारला वठणीवर आणणं गरजेचं आहे. ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये सर्व लोक एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सर्व लोकांनी एकत्र यायला लागले. पहिलं काय झालं की सर्व लोक ब्रिटिशांच्या विरुद्ध येण्यासाठी जो माल इंग्लंडमधून भारतामध्ये येत होता तो माल कोणीही वापरायचा नाही. जो पक्का माल इंग्लंडमधून तयार होऊन इथे येत होता आणि तो अधिक किमतीने विकला जात होता, इथल्या लोकांचं आर्थिक शोषण त्यामध्ये होत होतं आणि सर्वांनी पहिल्यांदा ठरवलं की पहिल्यांदा ब्रिटिश मालावरती बहिष्कार घालणे. ब्रिटिश मालावरती बहिष्कार घालणे आणि मग याच्यामध्ये
ब्रिटिश मालावरती बहिष्कार घातल्यामुळं हे वंगभंग आंदोलनाचं हे स्वरूप आहे. काय आहे की पहिल्यांदा ब्रिटिश मालावरती बहिष्कार घालणे. एखाद्या मालावरती बहिष्कार घातला म्हणजे काय होतो, मालच घ्यायचं नाही आपण ठरवलं एखादा माल, हा आर्थिक नुकसान होतं. आणि म्हणून आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्याला आर्थिक तोटा होतो. आणि तोटा झाल्यामुळे ब्रिटिश सरकारचं डोकं जागेवरती येईल आणि बंगालची फाळणी जी त्यांनी केलेली आहे ती रद्द करतील. म्हणून पहिले काम मालावरती बहिष्कार घालणे. नुसतं मालावरतीच बहिष्कार नाही, याच्याही पुढे जाऊन जी शाळा आणि महाविद्यालय होती ती शाळा आणि महाविद्यालयावरती सुद्धा इथल्या लोकांनी बहिष्कार घातलेला होता की जेणेकरून ब्रिटिश शाळा इथं बंद पडल्या पाहिजेत आणि स्वदेशी स्वतःच्या देशातलं शिक्षण देणाऱ्या शाळा निर्माण झाल्या पाहिजे. उद्देश हाच होता की ब्रिटिश मालावरती बहिष्कार आणि ब्रिटिश शाळावरती बहिष्कार घालणे, जेणेकरून ब्रिटिश सरकारचे डोळे उघडतील की सर्व लोक एक झालेले आहेत आणि बंगालची खाली रद्द होईल. दुसरा मुद्दा हा होता, नुसतं मालावर बंदी घालून उपयोग आहे का? माल तर लोकांना दैनंदिन जीवनामध्ये पाहिजेच, वापरा आहेच. त्याचबरोबर स्वदेशी मालाचे भांडार उघडणे. लोकांना माल पाहिजे, उत्पादन पाहिजे, वस्तू पाहिजे दैनंदिन जीवनासाठी. आणि म्हणून स्वदेशी जे माल आहे त्या स्वदेशी मालाचे वेगवेगळे जे दुकान आहेत, भांडार आहेत ते उघडणे. त्याचबरोबर वेगवेगळे प्रतीक असतात आणि म्हणून आम्ही सर्व एक आहोत. आम्ही सर्व एक आहोत, भले आम्ही हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ख्रिश्चन असो, आम्ही सर्व एक आहोत. हे एकत्वाचं प्रतीक म्हणजे एकमेकांना राखी बांधून घेणे. आपल्याकडे सुद्धा राखी पौर्णिमा आहे. राखी कशासाठी बांधली जाते हो? बरोबर, राखी बांधली जाते ना आपल्याकडे, हा बंधुता निर्माण होण्यासाठी. बर, आणखी हा आणखी बोला बरोबर, एकमेकांसाठी संरक्षण. म्हणजे राखी जी राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन आपल्याकडे साजरा केला जातो, ती बहीण आपल्या भावाला राखी बांधते. ते संरक्षण असेल किंवा अन्य काही सगळे किंवा भाऊ आणि बहिणीचं जे प्रेम आहे ते अधिक वृद्धिंगत व्हावं यासाठी. पण एकता ही आलीच. पण तेव्हा तिथं जे राखीचं बांधलं जात होतं त्या वंगभंग आंदोलनामध्ये ते एकमेकांना राखी बांधून घेणे. आम्ही सर्व एक आहोत, आम्ही आमच्यामध्ये एकी आहे. भले धर्मभेद असेल, भले आमच्याकडे जातीभेद असेल, भले प्रांतभेद असेल, पण आम्ही सर्व तुमच्यासाठी एक आहोत. आणि म्हणून एकतेचं प्रतीक म्हणून त्यांनी राखी बांधून घेणे आंदोलनाचं स्वरूप आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या मिरवणुका याच्यामध्ये म्हणजे अनुवानी पायानी चालत जाणे. ब्रिटिश सरकारचा निषेध करण्यासाठी आणि म्हणून अनुवानी म्हणजे पायात कसल्याही प्रकारचे पादत्राणे न घालता दिवसा उन्हामध्ये त्रास सहन करत की जेणेकरून त्याही अनुषंगानं ब्रिटिश सरकारला जाग येईल. एवढे लोक निषेध करतायत, एवढे लोक अनुवानी फिरतायत आणि म्हणून या अनुषंगानं आपल्याकडे राष्ट्रीय गीत कोणतं आहे हो? राष्ट्रीय गीत, मी राष्ट्रगीत म्हणत नाही. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? तुमच्या पुढे आहे ते सांगता येईल आपल्याला. बरोबर, भारताचं राष्ट्रगीत हे वंदे मातरम आहे. आणि म्हणून ते राष्ट्रगीत सर्वच लोक नुसतं रस्त्याने फिरताना, अनुवानी फिरताना वंदे मातरम हे गीत गात होते. तिरंगा हा जो काही ध्वज आहे तो वरती धरून, खांद्यावरती धरून वंदे मातरम वंदे मातरम ब्रिटिशांविरुद्ध घोषणा देत होते की जेणेकरून ब्रिटिशांना बंगालची खाणी रद्द करायला भाग पाडण्याचा प्रयत्न ते करत होते. आणि म्हणून हा काम त्यामध्ये होता. त्याचबरोबर जर आपण शाळा महाविद्यालयावरती जर बंदी घातली तर राष्ट्रीय म्हणजे शाळेत कुठं जायचं, कोणाच्या शाळेमध्ये जायचं? आणि म्हणून त्याच म्हणजे राष्ट्रीय शिक्षण संस्था निर्माण झाल्या. पुण्याची डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही राष्ट्रीय शिक्षण देणारी त्या काळातली संस्था आहे. इथल्या लोकांना शाळा जर ब्रिटिशांच्या शाळेवरती जर बंदी घातली ती शाळा जाण्यासाठी शाळा पाहिजे. आणि मग डेक्कन एज्युकेशन सोसायटी असतील किंवा अन्य काही सोसायटी असतील, अशा सोसायटीने पुढे आलेल्या आहेत आणि पुढे येऊन काही शाळा स्थापन केलेल्या आहेत की इथल्या लोकांची शिक्षणाची सोय झाली पाहिजे आणि ब्रिटिश सरकारला त्याची झळ पोहोचली पाहिजे आणि त्यातून ब्रिटिश सरकार बंगालची खाणी
रद्द केलं पाहिजे. याच्याही पुढे जाऊन 16 ऑक्टोबर हा शोक दिन साजरा करण्यात आला. की सगळीकडे शोक म्हणलं की सगळीकडे दुःखाचं वातावरण असतं आणि दुःखाच्या वातावरणामध्ये कसली खरेदी नाही, शाळा बंद, सरकारी ऑफिस बंद, शोक दिन साजरा करण्यात आला. आणि त्याचबरोबर एकत्र येण्यासाठी याच्यामधून जो काही निधी उभा राहिला होता त्यातून फेडरल हॉल सारखी आपल्याकडे सुद्धा रिपन हॉल आहे, सोलापूरमध्ये सुद्धा एक रिपन हॉल आहे, आपल्या सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला रिपन हॉल आहे. आणि तसेच हॉल वेगवेगळे कार्यक्रमासाठी एकत्र येणं म्हणून किंवा या आंदोलनाची जी हे आहे प्रेरणा ती इथे येणाऱ्या पिढीला मिळावी आणि म्हणून फेडरल हॉल ही वास्तू उभारणी करण्यात आली बंगालमध्ये. आणि त्याच्यामधून एक आंदोलन, तीव्र आंदोलन उभा करण्यात आलं ब्रिटिशांच्या विरोधात. ब्रिटिश सरकारला विचार करावा लागला. काय विचार करावा लागला? आता काहीतरी झालं पाहिजे. पण ते आंदोलन केवळ बंगालपुरतं मर्यादित राहिले का? नाही. बंगालमध्ये झालेलं जे बंगभंग आंदोलन आहे, महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी इथून दरखारी फोडली आणि बंगाली लोकांना साथ दिली. तिकडून लाला लजपतराय, पंजाबमधून लाला लजपतराय यांनी तिथं आंदोलन सुरू केलं ब्रिटिशांच्या विरोधामध्ये. असं आंदोलन बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब हे जे काही राज्य आहेत आणि हळूहळू सगळ्या संपूर्ण भारतामध्ये बंगभंग आंदोलनाची तीव्रता निर्माण व्हायला लागली. तेव्हा मात्र ब्रिटिश सरकार हादरलं आणि नाईलाजाने लॉर्ड कर्झनला 1911 रोजी फाळणी रद्द करावी लागली. एकता, एकात्मता ही ताकद आहे. ती ताकदीमुळे ब्रिटिश सरकारला फाळणी रद्द करावी लागली. ही जी फाळणी आहे, ह्या फाळणीचा परिणाम काय झाला? म्हणजे आम्ही सर्व एक आहोत हे तर दाखवलंच, पण याच्या पलीकडे जाऊन आम्ही आमच्यामध्ये कितीही भेद असू दे पण आम्ही राष्ट्रासाठी एक होतो ही जाणीव आम्ही 1911 ला ब्रिटिश सरकारला देऊन दिली. आणि मग त्यामधून बरेचसे काही हे झाले, बंगालची फाळणी झाली, बरेच लोक त्याच्यामध्ये जायबंदी झाले, बरेच लोक अनवाणी पायाला फिरल्यामुळे काही आपल्या छोटे छोटे मुलं सुद्धा ज्याच्या मिरवणुका काढलेल्या आहेत. श्रीश कुमार नावाचा नंदुरबारचा विद्यार्थी, अगदी छोटा विद्यार्थी, की आपण काय करतोय, ब्रिटिश कोण आहेत हे माहित नाही, अगदी चौथी इयत्तेतला विद्यार्थी तो अगदी म्हणजे अंगावर त्याचं तिरंगा ध्वज घेऊन जात असताना छोट्याशा मुलानं सुद्धा ते त्याच्यामध्ये मिरवणुकामध्ये भाग घेतला. आणि श्रीश कुमार नावाच्या छोटीशा विद्यार्थ्यांना नंदुरबार इथं ब्रिटिश सरकारने तिरंगा हातात का घेतला, मिरवणुकीमध्ये का सहभागी झाला म्हणून त्याला गोळी घातली आणि तो तिथं हुतात्मा झाला. याचा परिणाम असा झाला या आंदोलनामध्ये कुठे बंगाल, कुठे नंदुरबार, कुठे पंजाब, कुठे नंदुरबार, आम्ही सर्व एक आहोत. अगदी लहान असू दे, थोर असू दे, स्त्रिया असू दे, पुरुष असू दे, कोणीच असू दे, आम्ही सर्व एक आहोत. हा एकतेचा संदेश साता समुद्रापलीकडे असणारं ब्रिटिश किंवा इंग्लंड ते 1911 मध्ये दिला. त्याच्यामध्ये आंदोलन झालेलं आपल्याला दिसतंय. बरोबर. ते कोणत्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे ते आपण बघूया. मागे बघा, हा जो भाग आहे, हा जो भाग दिसतोय, हा जो रंग दिसतोय, हा रंग जो आहे जास्तीत जास्त मुस्लिम
मुस्लिम मायनॉरिटी म्हणजे बेंगाल आणि आसाम हे हिरवा रंगाचा जे आपला भाग जो दिसतोय म्हणजे साधारणतः त्या काळातला जो काही बंगाल प्रांत होता ते बंगाल प्रांताचा हा नकाशा आहे. आणि या बंगाल प्रांतामध्ये कोणत्या लोकांची अधिक मेजॉरिटी होती? सर्वाधिक भाग कोणता दिसतो आपल्याला अधिक असलेला? बंगाल आणि आसाम प्रांत जो खाली केली होती त्याच्यामध्ये मुस्लिम लोकांचा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये प्राबल्य होतं. मग नॉन मुस्लिम एरिया किंवा जास्तीत जास्त हिंदू असणारा एरिया कोणता? पुढे दाखवा बघा. की दोन शाबास छान. याच्यामध्ये कोलकाता आपल्याला दिसते, कोलकात्याचं स्थान दिसतंय. म्हणजे आज पश्चिम बंगालची राजधानी आपण कोलकाता म्हणतो. हा जो काही प्रांत आहे हा प्रांत हिंदू बहुल हिंदू अधिक लोकसंख्या असलेला हा त्रिपुरा हा जो प्रांत आहे छोटा तो भाग आहे. त्रिपुरा हरिपुरा असं जे म्हणतो आपण अगदी बाजूला छोटे छोटे हे आहे. त्यानंतर हे चितगाव वगैरे जे म्हणतो ते आपण चितगाव स्टेडियम वगैरे बांगलादेशमध्ये वगैरे चितगाव स्टेडियम म्हणतो तो भाग आता बांगलादेशमध्ये गेलेला. पण हा वरचा अगदी छोटासा जो भाग आहे तो भाग सुद्धा म्हणजे फाळणीच अशी केलेली होती की हिंदू लोक एकत्र येता कामा नये. म्हणजे मुस्लिम वेगळ्या ह्याच्यामध्ये असलेले आणि हे वेगळ्या असलेले ह्याच्यामध्ये असलेले आपल्याला दिसत आहे. आता मला ह्याच्यामध्ये हा नकाशा कोणत्या देशाचा आहे? अरे सर हा नकाशा भारताचा राजकीय नकाशा आहे. हा नकाशा भारताचा राजकीय नकाशा आहे. बरोबर. त्या नकाशामध्ये नकाशाची वरची बाजू कोणती असते? उत्तर. पर्यायाने खालची बाजू दक्षिण. उजवीकडची बाजू पूर्व आणि इकडची बाजू पश्चिम. बरोबर. शाबास हुशार विद्यार्थी. हा जो आपल्याला आता हा जो पश्चिम बंगाल म्हणजे आताचा पश्चिम बंगाल आपल्याला दिसतोय तो छोटा प्रांत दिसतोय तो आताच आहे. आपण 1911-5 ला जी फाळणी केली होती त्या फाळणीमध्ये हा जो बिहार दिसतोय बिहारचं स्थान दिसतंय. बिहार हा जो असेल बिहार आणि हा ओरिसाचं स्थान म्हणजे वेगळ्या कलरचा जो ओरिसा आहे. आणि त्याचबरोबर पश्चिम बंगाल आणि आताचा हा ढाका म्हणजे हा जो पांढऱ्या कलरचा आपल्याला जे दिसतोय हा बांगलादेश दिसतो. आता अख्ख्या पूर्ण बांगलादेश नाही पण त्यातला ढाक्यापर्यंतचा जो प्रांत होता म्हणजे अर्धा बांगलादेश जवळजवळ बिहार आताचा पश्चिम बंगाल आणि ओरिसा इतका मोठा प्रांत तो बंगाल हा प्रांत म्हणून गणला जात होता. आणि म्हणून या प्रांताची फाळणी त्यांनी करताना पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल अशा प्रकारची वेगळ्या याच्यामध्ये धार्मिक धर्मावर आधारित अशी फाळणी त्याच्यामध्ये त्यांनी केलेली होती. आणि त्याच अनुषंगानं हे केलं होतं. 5 वेळा समजला का? मग प्रश्नाचे उत्तर देणार. कोणाला काय अडचण अडचण असेल तर सांगा. गणपती सर पुजारी सर काही अडचण नाही. बा सर त्यांनी जे आंदोलनासाठी उपोषण केलं होतं ना 16 ऑक्टोबर ते काय केलं? 16 ऑक्टोबरला त्याच काळामध्ये लाला लजपत राय यांच्यावरती जे पोलिसांनी लाठीचार्ज केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांचा काही दिवसानंतर काही दवाखान्यामध्ये असताना त्याच्यामध्ये त्यांचा शेवट झाला. आणि त्याची स्मृती म्हणून जागी राहावी स्मृती म्हणून तो शोक दिवस साजरा करण्यात आलेला होता. तेही ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध. सर माझा एक प्रश्न आहे
ज्या बंगालची फाळणी झाली त्या बंगालमधील लोकांचा सपोर्ट होता का ब्रिटिश सरकारला? प्रश्नच नाही. अख्ख्या मी सांगितलं की पूर्ण बंगाल प्रांतातले लोक, तिथल्याही लोकांना ही फाळणी हवी होती अशातला भाग नाहीये. ओके, इथले लोक, जेव्हा बंगालचे लोक रस्त्यावरती उतरले तेव्हाच महाराष्ट्र, तुमचं पंजाब या राज्यातील लोकांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिलेला होता आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध इथं सुद्धा आंदोलनं सुरू झाली होती. इथल्या लोकांनी पहिल्यांदा ती मोटिवेशन घेऊन रस्त्यावर ब्रिटिशांच्या विरुद्ध आवाज उठवलेला होता. म्हणूनच तर बाकी सगळं आपल्या जो भाग इंग्रजांच्या ताब्यात होता त्या भागातल्या सर्वच लोकांनी आंदोलन केलेलं आहे. पाठ समजला सर्वांना? ओके, फळ्यावर सर्वांनी लिहून घ्या बरं 2 मिनिटात. वया काढा सगळे, वही काढा 2 मिनिटात. ज्यांनी पहिल्यांदा लिहून दाखवतील मी त्यांना बक्षीस देणार आहे. कोण कोण लिहितंय? उर्गे सर लिहा लवकर. तुम्ही लिहिलात म्हणजे अख्खा वर्ग लिहिल्यासारखं आहे. विजय सर बक्षीस घेतात असं दिसते मला. मला तिकडे कोणाला शंका आहे का? पटपट लिहा. वेळ संपत आला, माझ्याकडे आता एकच मिनिट आहे. सगळ्यांना फोन दाखवता येईल, अचूक लिहायचं आहे. कोणत्याही वहीत लिहू नका, इतिहासाच्याच वहीत लिहायचं आहे. सर तांबोकर सर लिहिणार. झालं का लिहून सर्वांचं? खाली बोलूया आणि सर कोण लिहून दाखवते अगोदर? विजय झाले का? किरगुंडे मॅडम? काळे सर लिहित नाहीत. पेन आणलेली दिसत नाही आज. झाले कोणा झालेलं आहे? होय. यानंतर आता ज्यांचा राहिलेला आहे त्यांनी किरगुंडे मॅडमचं बघून लिहायचं आहे. ओके.